अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आज मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. अतिशय आनंदाची बातमी आहे. पुढील हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी आज तुम्हाला मी या व्हिडिओ मधून माहिती देणार आहे. पण त्या युट्यूबर लोकांना हात जोडून माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्या व्हिडिओ मधून सकारात्मकता सरकारविषयी दाखवता, सरकारची जी पॉलिसी असते त्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, नाना पटोले साहेब यांनी प्रश्न मांडलेला आहे की दिव्यांगांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. किती सहजपणे मंत्री असेल, कोणी व्यक्ती असेल, किती सहजपणे बोलून जातात आणि प्रश्न मांडतात. म्हणजे प्रश्नाचं उत्तर किती सहजपणे मांडण्याचा प्रयत्न करतात की कोणत्याही दिव्यांगांची संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आम्ही थांबवलेले नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, गेल्या 5-6 महिन्यापासून बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा 8-8 महिन्याचे पैसे संजय गांधी निराधार योजनेचे राहिलेले आहेत. याकडे कुणाचंही लक्ष नाही. जे समोर असतं तुम्ही त्याला खरं मानता, पण जे घडून गेलेलं आहे त्या गोष्टीकडे लक्ष कोण देणार आहे? तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतायत ते आता बघूया, मग आपण करू पुढे चर्चा. नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. विधिमंडळामध्ये किंवा अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी ठेवला असता. निराधारांचे पैसे वेळेत मिळत नाहीत, या संदर्भात एक तारीख फिक्स करा आणि या तारखेसंदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा थेट निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. मुख्यमंत्री साहेब यांनी नेमका कोणता निर्णय दिलाय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. डॉक्टर जे प्रकरण झालं, या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी या शक्ती कायद्याचं काय? नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त त्या लोकांचे KYC होऊ शकले नाहीत. प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे KYC अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते KYC झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत.